तर मित्रांनो, आता आम्ही निघत आहोत अंगडीच्या घरून आणि आता आम्ही चाललेलो आहे मूवीला. ऍक्च्युली तिकीट बुक्स होत नव्हते आणि आता मी बघितलं तर जी सीट आम्हाला अवेलेबल पाहिजे होती त्या सीट बुक झालेली आहे. आणि अंकिता आणि उमेश थोडा बिझी आहे सध्या, तर ते येऊ शकले नाही आणि सीट पण मे बी ती बुकिंग अवेलेबल नसते. सो लेट्स गो फॉर अ मूवी अँड सी यू सून. We'll keep you updated. नमस्कार मित्रांनो, आता आपण निघालेलो आहे. सध्या ट्रेन मध्ये आम्ही आहे. ट्रेन एकदमच रिकामी आहे, वाटते सर्व आपल्या घरी झोपलेत. पाऊस बघून. आम्हीच बाहेर फिरतोय. तर सध्या चाललो आम्ही तर मूवीला. सो 7:30ची मूवी आहे आणि वाजलेलं आहे आता 6:15. पोचेपर्यंत अर्धा तास तरी लागेलच आम्हाला. ट्रॅफिक वगैरे सगळं बघावं लागेल. आणि मूवीचं सांगायला झालं तर हा पहिला मूवी आहे आमच्या लाईफमध्ये जो आम्ही आयमॅक्स मध्ये बघतोय. आणि ऍक्च्युली हा मूवी पण आयमॅक्सच्या कॅमेऱ्यानेच बनवलेला आहे. तुम्हाला कळलं असेल आम्ही कुठल्या मूवी बद्दल बोलतोय. सो आपण पोहोचून दाखवूया तुम्हाला मूवीचे रिव्ह्यूज कसे असतील, काय असतील ते आपण सगळं शेअर करूया. आणि मे बी हा ब्लॉग अपलोड होईपर्यंत तो मूवी गेला पण असेल, कारण की मूवी रिलीज होऊन भरपूर टाइम झालेला. सीट्स अवेलेबल नव्हत्या आणि ज्या सीट्स अवेलेबल होत्या त्या एकदम कॉर्नरच्या किंवा एकदम खाली. तर माझं असं म्हणणं आहे की जर आपण कॉर्नरला पण 2,000 रुपये देतोय आणि मिडलला पण 2,000, तर मिडललाच बसा. 2-3 दिवस लेट जावा चालेल, पण एक्सपिरियन्स जो आहे तो महत्वाचा. मूवीचे ते तर होतच राहतात 2-3 दिवस पुढे मागे. इंस्टाग्राम ते स्पॉइलर देतं, बाकी इंस्टाग्राम मध्ये कुठले मूवीचे शॉर्ट्स असतील स्किप करून टाकायचे सरळ. पण एक्सपिरियन्स हा एकदम चांगला असायला पाहिजे, कारण की 2,000 रुपये तिकीट हे अति होतं. म्हणजे दोघांचं 2,000, एकाचं 1,000 रुपये तिकीट आहे. आणि आम्ही इंग्लिश मध्ये बघतोय. इंग्लिश मध्ये मी माझ्या इंग्लिश साठी घेऊन चाललेलो आहे. डिकाचे असतं ते नाही ते कमेंट काय बोलतात ना की समजतात ते ट्रान्सलेशन टूल आहे आपला. चल भेटूया आपण आपल्या लोकेशन वरती जाऊ. 15 मिनिटं लवकर पोहोचलो मी. तर इथे जे शॉपिंग सुरू झालेली आहे. काय ते मिस्ट्री बॉक्स कितीला? ते जाऊ दे ना. 900 900. ह्याच्यात हे बघ, हे कुत्रा 900 रुपयाला. बघ येणार याच्यात. एनी ऑफ दिस मिस्ट्री बॉक्सेस 900 रुपये? बापरे बापरे बापरे. एक दिवसाचा पगार येतो 900 रुपये. हे बघा, लहान मुलांचे सगळं सामान. तिथे वय काय असते ती शॉपिंग करते काय? बघायला गेलं तर आहे तर मस्त. बीबी पेंगू. दुबईचा पेग्विन. दुबईचा पेग्विन. आपण पण एक पेग्विन जिंकलेलो, आमचे भाऊजी. असंच काहीतरी होता तो. व्हेरायटीज ऑफ पेग्विनचं तिकडे भरपूर काय. बापरे, यासारख्या लहान मुलाला तुम्ही इकडे आणलं, संपला विषय, समजून चालेल. आता बघा हा हे एक आमच्याकडे आहे घरी. कितीला असेल हे ओनली 700. बापरे. हे तुम्ही सीएसटी ला जर गेलात ते 200 ते 150 रुपयाला तुम्हाला मिळेल. आणि 700 रुपये द्यायची काहीच गरज नाही. हे सगळं लहान मुलांचे. तू इथे काय करतेस? मी पण छोटू आहे ना. राहून दे, तू कसली छोटी. मित्रांनो 15 मिनिटं फक्त बाकी आहेत अजून. गाईज, माझ्या आयुष्यातला पहिला आयमॅक्स पण आज बघणार आहोत. मी बघणार आहोत, तुम्ही जाऊन बघायचं. तर मूवी चालू व्हायला एक 10 मिनिटं अजून बाकी आहेत. शॉपिंग झालेली आहे. थोडेफार बावले बिवले 600 रुपयाचं एवढंच बावलं घेतलेलं आहे. काय अर्थ नाही त्या गोष्टीला. तर चला जाऊया आता आपण आतमध्ये. मारू नकोस ग, आजच्या भीती वाटते मुली बिली मारतात तर. तर चला गाईस, आपण निघतोय मूवीसाठी आतमध्ये. खायला पण खायला घेऊया. चल इंटरव्ह्यूला घेऊया खायला. लेट्स गो गाईस. इंटरमिशन आमचा झालेला आहे ओडिसीचा. वेटबुल आणि सम स्नॅक्स. काय ते बंदोबस्त चालू आहे. बापरे, डायरेक्ट 400 रुपये. काय फायदा. तर मग आता आम्ही आलेलो आहे बनाना लीफ मध्ये. ते मस्त असं केळ्याच्या पानामध्ये खायला देतात, मस्त आहे. तर इकडचं स्पेशलिटी सोडून आम्ही काय मागवले, बिर्याणी. आम्ही उत्तप्पा पण मागवलेलं आहे. बघूया इकडचं टेस्ट कशी येते.
तर आपला उत्तप्पा आलेला आहे. बघा कशी मी खात आहे. टेस्ट तर मला मस्त वाटते उत्तप्पाची. खाऊन बघूया कसा आहे. मूवीच्या नंतरचा आमचा हा उत्तप्पा. भरपूर रात्र झालेली आहे आणि हे खाऊन आपण खायचं ना. अजून एक आपली डिश येत आहे बिर्याणी. ती सुद्धा आपण बघूया कशी आहे. आपली ही बिर्याणी आलेली आहे. मस्त अशी बिर्याणी. त्याच्यासोबत हा छानसा पापड आलेला आहे. कशी आहे नंदिनी बिर्याणी? मस्त super tasty. आणि ते उत्तप्पा दक्षिण बिर्याणी. दक्षिण बिर्याणी ही खास आंध्र प्रदेशची बिर्याणी आहे. म्हणजे तिकडचे टेस्ट, तिकडचे फ्लेवर्स जेवढे आपले बिर्याणीमध्ये नोटिसेबल. बरोबर तो उडुपी नंतर उडुपीच्या आधी मला हेच वाटते बनायला Amazing. भरपूर छान. प्रेझेंटेशन, टेस्ट, क्वालिटी खूप चांगली आहे. आणि आम्ही मागवले उत्तप्पा ऑनियन चिली उत्तप्पा. प्रत्येक घासामध्ये पाहिजे. मस्त. तुला कसं वाटतंय? Super tasty. पूर्ण खाणार ना का मला देणार? But तुझ्यासोबत तुझं पोट भरत आलं ना का मग रिझन असतं. तिखट लागतंय, मीठ कमी आहे, आपल्याला काय वाटणार नाही. पोट भरत आलं का मग तिखट टाकणार येतं. आपल्याला तर कुठली गोष्ट आवडली नाही आपण काय बोलतो, आवडली नाही ही काय बोलतो तिखट लागतं. तुझ्या आईस्क्रीमला पण तिखट लागते बोल. तिखट लागतं बघा. for torch समजलं. भूत आलं, भूत आलं. ओडिसी मधले भूत आम्ही लोक बापरे. Giant भूत. जायंट भूत काय डेंजर पिक्चर होतं हो ना. ना? प्रत्येक गोष्ट हर एक वर्ड तिने मला सांगितलं आहे काय होतं Explained. काय ते एक्सप्लेन केलेलं आहे. नाही ते वाचत होतो खाली पण ते खूप फास्ट होतं ते. हा. एवढं फास्ट वाचता पण येत नाही मला. Greek English. ग्रीकच्या बद्दल आपल्याला खूप मोठी इन्फॉर्मेशन आलेली आहे. Greek gods. ग्रीक गॉड आणि गॉडेस त्यांचे. Yeah. तर आजचा जो मूवी होता तो खूप फारच चांगला होता. अंकिता आणि उमेश जर आले तर अजून मजा आली असती. तर ठीक Next आहे. time. नेक्स्ट टाइम मग स्पायडरमॅन साठी आपण चौघ जाणार आहोत बघायला. बुकिंग जर भले मी आज 4 दिवस लेट करू पण नक्की तो यायचा. एकत्र जायचं. आणि हिंदीमध्ये खास No. करून ऑफकोर्स तू नंतर जा परत. Spider-Man in Hindi. हिंदीमध्येच बघत आलो आम्ही आयुष्यभर. तर आजचा दिवस खूप छान होता. आता आम्ही खूप एंड थकलोय. खूप आणि खूप लेट झाले घरी जायला. घरी आई घराच्या खिडक्या लावून दारांना कडी लावून झोपणार आहे. No entry. नो एंट्री आज. तर कालमेस तिकडे पण करायचं आता. तर चला मित्रांनो भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. Bye bye. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तर काल रात्री नंतर तो लेट झाला आम्हाला जबरदस्त पिक्चरच्या नंतर. आता घरी धपाटे पडले आम्हाला. त्याच्यानंतर आता आम्ही आज आलेलो आहे खायला Date place. सुशी आणि काय Dimsum. सुशी, डिमसिम, And रमण. ramen. Ramen. तर काही ना काहीतरी मेन्यू असा डेंजर आहे तो कळतच आमच्या नाही. इथे नवीन रेस्टॉरंट. नवीनच Soulzo. सोडतो. तर ते यायचं होतं बरेच वेळ पण मी अवॉइड करायचो कारण की मला कळत नाही ते काय मागवत होते. आपलं कसं आहे व्हेज फ्राईड राईस, चिकन फ्राईड राईस हे फिक्स असतं. इथे काहीतरी बोलतात. तर नवीन आपण काहीतरी बघतोय. तर कशी टेस्ट आहे काय बघूया. आणि भारभूषण कृतिकाचा कोणतरी मित्र दिसले ना. कृतिका नो माय गॉड. आमची एक मैत्रीण आहे तिचा मित्र इथे ती राहते बदलापूरला पण चेंबूरला त्याला मित्र भेटलेला आहे. असं जे गाठी बिटी आहेत ते बघू. मित्रांनो हे काहीतरी मागवलेलं आहे. ह्याचं नाव काय? रामेन. रामेन पण आहे काय पण ते रामेन नूडल्स नूडल्स दिसत नाही मला. कॉटेज चीज. नूडल्स दाखवतात ते. अरे वा वा. कॉटेज चीज टाकून रामेन नूडल्स. व्हेरी नाईस. हा का सगळं खाऊन टाक. हाय. हॅलो. तू पण का बरा? अच्छा. टेस्टी आहे ना? पनीर चांगलं होतं. आणि द ग्रेव्ही, द ब्रॉड. का ते नवीन असं काय खायला मिळालं आज हिच्यामुळे कधी अशी वाटते ते पण ते जास्त पाणीने ड्राय करायला पाहिजे होतं. रामेन इज युजली वॉटरी. ड्राय व्हायला पाहिजे होतं जास्त. पण ते मॅगी कशी करतो घरी ड्राय. मला ड्राय मॅगी आवडते ते असं ग्रेव्ही पेक्षा. मागवलेलं आहे हा काय नाही No, it is lychee coconut boba. लिची कोकोनट आणि खोबरं.
आणि हे कृतिकाचं आहे. कृतिका तुला ठेव. कसं आहे, चांगलं आहे खोबरं? लिचीचं खोबरं चांगलं आहे का? It's very tasty. पिऊन बघ, पिऊन बघ. नको, मला नको, मला नको. काहीतरी टेस्ट करूया आपण. चालेल का? नको, हे खोबरं खरंच खोबरं आहे. खरंच खोबरं आहे, ऍक्च्युली खोबरं आहे. चुकीचं शूट कर. एकदम बेकार, एकदम बेकार. कधीच खाऊ नका. नो 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 नो. सुशी आलेली आहे आणि म्हणजे तू हाताने खाऊन दाखव मला तुझं. चॉपस्टिक्स आणि सुशीचं कॉम्बिनेशन. हो हो. ई, ते किती मोठं तोंड उघडलेलं आहे. हे खाऊन दाखव मला. हे ते लाल ग्रीन कलरचं आहे. तूच का? अशा प्रकारे सुशीची वाट लागलेली आहे आपल्या इथे. आणि एकदम काय का डिमसिम झालेले आहे काहीतरी. Oh my God, oh my God. आरामात आरामात. त्यांचं वाटून चाललंय. एस्थेटिक शॉट दे रही थी. डिम्स आलेले आहेत तिथे आपले लाल लाल डिम्स ड्रॅगनचे. अरे बाहेर कसं काढणार? बाहेर काढतं ना. अशा प्रकारे डिम्सिमचं मर्डर होणार इथे. डिमसिम जे होते सुपर सुपर. मला आजपर्यंत एवढं कधीच आवडलं नाही. आवडलं? नाही म्हणजे आजपर्यंत एवढं कधी आवडलं नव्हतं जे आज मला जेवढं आवडलेलं आहे. खूप मस्त. So now Aniket will start eating that. फक्त तेच काय मी रोज डिमसिम रोजचा एक एक डिमसिम रोज. सुजी पण चांगली होती ना ती. मस्त मला आहे. सुशी आवडत नाही, मला बेकार लागते, पण या टायमाला मस्त सुशी होती. हो. तर मित्रांनो, लास्ट टाइम झालं काय, सुशी खाल्ल्यानंतर आम्ही एवढं चांगलं होतं म्हणजे खूप आवडली सुशी. त्याच्यानंतर एक असं झाला सीन की आमचा मोबाईल मधले सर्व व्हिडिओज अचानक डिलीट झाले. तू गेले. मी नाही गेले, सर्व डिलीट झाले. सुशीचे कसे मशी रिकव्हर केले, पण बाकीच्या ह्याच्या नंतर पण आम्ही लोक बॅडमिंटन खेळायला गेलेलो, ते तर एकदमच गायब झाले. आणि हिजो वर्ल्ड मध्ये तर आणि मी जिंकले. ही जिंकलेली तेव्हा बॅडमिंटन चांगलं खेळते तर त्याच्यामुळे. पण त्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला भेटू बाय हे बोलू शकलोच नाही, आणि तुम्हाला जर निरोप जर घेतला नाही तर काय मजा. तर मग त्यासाठी हा ब्लॉग बनवतोय मी की नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण परत एकदा भेटतोय. तोपर्यंत बाय बाय आणि तुम्ही आराम करा. बाय.